तर आज आम्ही घरी गोडपुऱ्या बनवतोय आणि गोडपुऱ्या कशा तर बघा, गुळ आणि रव्याचे रवा भाजून घेतला नाही पहिले आणि त्याच्यात गुळ टाकला, गुळाचं पाणी टाकलं गरम करून आणि आता गव्हाचं पीठ मळून असं गव्हाचं पीठ मळून घेतलं आणि त्याच्यामध्ये सारण भरून आणि मग या पुऱ्या केल्या. आई तिकडे तळते आणि आम्ही सगळे पोरं मी पुऱ्या लाटायला बसलो. आता तुला येणार आहे का? ना याच्यात भरलं सारण, हळूहळू लाटायचं. हा लक्ष आल्हाद. तर लक्ष पुरी लाटून बघतोय. लक्ष पुरी जर फाटली तर पाय मग थांब, पीठ लाव त्याला. पीठ का ठेवलं पहिली बात. असं कडेकडेने लाट ना, असं कडेकडेने लाट. तन्मय पण वाटी बनवतोय, दीदी सारण भरते, लक्षू लाटतोय. म्हणजे मी लाटले पण आता तो लाटतोय. बस इथं लाट नाही, हे झाड आहे ना. तर पोरांना आहे ना नको तिथं काम करायला जास्त आवडतं. आता इथं काम करायची काही गरज नाही, पण ते गपचूपच बसत नाही. मला करायचं मग त्यांना एक छान दिला. असं दाबायचं नाही ना. आता हे दाबलं बघ तू, गेली पुरी फाटून. आता ही लक्षूलाच खायला द्यायची. लक्ष तिकडे पाय रे, अजिबात इकडे पाय. लक्ष्मी लाटलेली पुरी सगळी फाटून गेली ना. त्याला डोळे तयार केले, तू तोंड तयार केलं, ते मग तळताना सगळं पुरण निघून जाईल त्याच्यातलं. सगळ्यात शेवट तळभर गायचं. थांब नाही लागते सगळ्यांना. काय तर मी ही लाटलेली पुरी छान धर. तर ती गोळा पुढे रे, नीट भर. काय का नाही ना अगं ते त्याला थोडेसे ते सारणच हे झालं. दाब भर नीट, बस होईल. बाकीचं सारण उद्याला ना उरलंय काय ना बनवलं तरी तांबून भरला का ग. मळून घेऊ की बघू कोणाचं पहिले देतो. दूध टाकेलाय मळून घे. तळावून जाईल ना. आम्ही तू काय देते. थोडं सारण उरलं आणि म्हणून दीदीला थोडंसं पीठ मळायला लावलेले. थांब रे, तुला मळता येणार आहे का? मी मळेल. मग काय पाणी ओतत राहायचं का? ते घट्ट मळावं लागतं ना. ते काय पिठलं बनवायचं ना रे. नको रे, पांचवल ना. थांब ना. काय पप्पा रिमोट कुठं ठेवला रे? जा. तर छान पुऱ्या तळतात. आता मस्त वास आलेला आहे.
आम्ही लहान होतो ना तेव्हा पण आई अशाच पुऱ्या करून ठेवायच्या आहे ना काही श्रीखंड आहे ना पौष्टिक हा मग काय पुऱ्या गव्हाच्या पिठाच्या आणि गुळ आणि रव्याच्या. लसूणचा रस आहे. नाही त्याला श्रीखंड दे रे त्याला दे ना थोडं. हा. नाही आऊ का अशी मस्ती चालते आमची. आय एम फनी लक्ष फणी नाही इकडे का लाईट बंद केली. लाईट चालू करतो घपरे बावळाची. ते याचे बंद कर. तर आता यांचं खाणं पिणं झालं आणि कसे टीव्ही पाहत बसले बघा. 3 इडियट 3 इडियट. तन्मय लांबून टीव्ही बघायची जवळून नाही. चला मागे या सरका. ते वरती लागल सरक इकडे वर लागल बर का. तर लक्षण त्यांनी ना छोटासा हाऊस बनवला इथे बघा. पसारा केलाय मात्र हाऊस बनवलाय. आणि गरम किती होत असेल जातो कुठून लक्ष जातो कुठून बरं सांग. इथून पण जाऊ शकते इथून जा बरं. चला आता निघा बाहेर. गरम होत असेल तर मग निघ बाहेर. नाही का काय फॅन लावून देते. चला बाहेर निघा तन्मय. काय ती बॅटरी का. चला निघा रे. हे पाहिले का कुठं घुसून झोपले गाईस पाहिले का. अरे थंडीच्या दिवसात असे हाऊस करून झोपले तर ठीक आहे. आता गरमी आहे ना. चला बाहेर निघा. लोक असे छतवर झोपतात बाहेर झोपता. चल निघ तन्मय. सगळे पिक्चर पाहत बसले. थिएटर आहे थिएटर मध्ये बसलेलं आहे सगळे पिक्चर पाहत. बाबा थिएटर मध्ये मोबाईल फक्त छोटी स्क्रीन आहे. आराम खुर्चीवर आता बसली. दीदी आली का भांडणं करते. आराम खुर्चीवर ती खुर्ची मोडून टाकाल. काय नाव घेतो रे काय नाव घेतो. मी बसलो जाय ना तू जा ना दीदी बसते त्या कोण जाय ना. किती तर फार जुन्या काळात ही आराम खुर्ची बनवलेली लाकडी. आता त्याला 19-20 वर्ष झाले. आम्ही माझा तर जन्मही नसेल का काही त्याच्या अगोदर बनवलेली. मी लहान म्हणजे माझा जन्मही नव्हता तेव्हाची आराम खुर्ची बनवलेली. आता रेडीमेड काय घेतलं तर अजिबात टिकत नाही. 1-2 वर्षात तिचे पाय मोडतात. आता आराम खुर्चीवरून झाली आणि आता खाट टाकली. ए लक्षू रिमोट दे रे लक्षू ते ना 2 मिनिट थोडा वेळ लाव. मग आम्ही झोपायला जाऊ का ग.
काय त्या दादाला त्रास देतो रे ना ग, एवढे मोठी गोधडी त्याला अथरायला देते. छोटी दे ना, ती बघ ती तुझ्या मागे पिवळी ती दे. आता काय बनाना